चला मित्रांनो, पुढची नदी येते कावेरी. कावेरी म्हणजे दक्षिण भारतातली नदी, म्हणून दक्षिण भारताचा नकाशा थोडा मोठा करून घेऊ आपण. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला माहितीच आहे आता सह्याद्रीच्या डोंगररांगा अशा. या ठिकाणी नीलगिरी पर्वतरांगा आहे. इकडे तुम्हाला माहितच आहे नल्लामल्ला तालकोंडा डोंगररांगा येतात, पूर्व घाट डोंगररांगा आहेत. थोडक्यात हा एरिया येतो कर्नाटकचा, हा एरिया येतो तामिळनाडूचा. मग आता या नदीबद्दल थोडक्यात लक्षात घ्या. अति दक्षिणेकडची गंगा म्हणून या नदीला ओळखलं जात असतं बघा. अति दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाणारी नदी आहे. ही नदी उगम पावते सह्याद्री डोंगररांगेमध्ये. पश्चिम घाट म्हणा, सह्याद्री म्हणा, इथं कुर्ग नावाचा जिल्हा लागत असतो बघा. या कुर्ग जिल्ह्यामध्ये या नदीचा उगम होत असतो आणि इथं उगम होणाऱ्या एरियाला तळ कोकण म्हटलं जातं असतं, तळ कावेरी म्हटलं जातं असतं बघा. ठीक आहे. तर तळ कावेरी भागात जो आहे इथं ब्रह्मगिरी टेकडा असं पण नाव या डोंगररांगेचं कुर्ग जिल्ह्यामध्ये. इथे या नदीचा उगम होतो आणि अशा आग्नेय दिशेला व्हायला लागते, पण आग्नेय ईशान्य वाहिन्याचा प्रकार नसतो. डायरेक्ट पूर्व आणि पश्चिम, दक्षिण आणि उत्तर अशाच वाहिन्याचा प्रकार आहे. थोडक्यात ही पूर्ववाहिनी नदी म्हणून ओळखले जात असते. या नदीने आणलेल्या गाळापासून श्रीरंगपट्टणम या ठिकाणी नदीच्या पात्रात बेट तयार झालेले आहे कर्नाटकमध्ये. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर ही नदी अशी सरळ पुढे जाते, कर्नाटकमधून प्रवेश करते, मग तामिळनाडूमध्ये. तामिळनाडूमध्ये अशी जाते आणि कावेरी पट्टणम नावाचं ठिकाण लागतं. इथं मग ह्या नदीचे अनेक असे प्रवाह तयार होतात. प्रत्येक प्रवाह दरम्यान त्रिकोणाकृती आकाराचा गाळाचा पट्टा तयार होतो. याला म्हणायचं कावेरी नदीचा त्रिभुज प्रदेश. तर या ठिकाणी ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत असते. हा बंगालच्या उपसागराचा एरिया लागतो बघा. ठीक आहे. अशा पद्धतीने कर्नाटक 1, तामिळनाडू 2, दोन राज्यातलीची टोटल लांबी येते 760 किलोमीटर. ठीक आहे. या ठिकाणी ही नदी कर्नाटकमधून उगम पावून अशी वाहत जात असताना तामिळनाडूमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासूनही पाऊस पडतो, ईशान्य मोसमी वाऱ्यापासूनही पाऊस पडतो. त्यामुळे या नदीला पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असतो बघा. या नदीवरती कर्नाटकमध्ये कृष्णराज सागर नावाचा मोठा प्रकल्प लागत असतो कर्नाटकमध्ये. आणि खाली तामिळनाडूमध्ये मेत्तूर, वेल्लूर आणि तिरुचिरापल्ली असे 3 मोठाले प्रकल्प लागत असतात बघा. ठीक आहे. मग आता ही नदी जी आहे, ह्या नदीच्या पाणी वाटपावरून सातत्याने कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कुरबुरी चालू असतात आणि त्यामुळं कावेरी पाणी वाटप करार करावा लागलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाखाली हा करार झालेला आहे. आता तंटे जवळपास थोडेफार मिटलेले आहेत, परंतु या ठिकाणी तरी अधूनमधून राजकीय लोक एकमेकांवरती कुरगुडी करण्यासाठी या पाण्याचा वापर करत असतात. तर अशा पद्धतीने ही 760 किलोमीटर लांबीची नदी सह्याद्री डोंगररांगेत पश्चिम घाटामध्ये कुर्ग नावाचा जिल्हा आहे कर्नाटकमध्ये. त्या ठिकाणीच या डोंगररांगेला ब्रह्मगिरी टेकडे असंही म्हणतात. या ठिकाणी या कावेरी नदीचा उगम होत असतो आणि आग्नेय दिशेला वाहत जाते, म्हणजे पूर्ववाहिनी नदी आहे. सुरुवातीला कर्नाटकमधून वाहते, म्हैसूर शहराच्या वरती या ठिकाणी 23-24 किलोमीटर अंतरावरती कृष्णराज सागर नावाचा प्रकल्प लागतो. या प्रकल्पाच्याच खाली या ठिकाणी वृंदावन नावाचं मोठं गार्डन उभारण्यात आलेलं आहे. लक्षात. आणि या वृंदावन गार्डनवरतीच आधारित महाराष्ट्रामध्ये जायकवाडीच्या खालच्या भागामध्ये ज्ञानेश्वर उद्यान उभारण्यात आलेले आहे. आलं लक्षात. तर हे इथलं प्रकल्प लक्षात ठेवायचं. नंतर प्रकल्प खाली तामिळनाडूमध्ये येतात, मेत्तूर, वेल्लूर आणि तिरुचिरापल्ली हे 3 मोठाले प्रकल्प या ठिकाणी येत असतात बघा. आणि या नदीने आणलेल्या गाळापासून नदीच्या पात्रामध्ये कर्नाटकमध्ये श्रीरंगपट्टणम या ठिकाणी बेट निर्माण झालेली आणि तिथंच धबधबा पण आहे. मग एक धबधबा इथं आहे, एक शिवसमुद्रम नावाचा धबधबा लागत असतो कर्नाटकमध्ये. तर 2 धबधबे या ठिकाणी कावेरी नदीवरती कर्नाटकमध्ये येत असतात. ठीक आहे. मग आता या नदीची उपनद्या कुठल्या कुठल्या आहेत? डाव्या बाजूनं जर बघितले आपण तर डाव्या बाजूनं पहिली उपनदी येते हेमवती आणि दुसरी या डोंगररांगेतून येणारी नदी आहे शिमसा.
या डाव्या बाजूच्या 2 उपनद्या लक्षात ठेवा. उजव्या बाजूने जर विचारलं आपण तर उजव्या बाजूने प्रमुख नदी येते काविनी. ठीक आहे. नंतर येत असते भवानी, नंतर येत असते अमरावती, नंतर येत असते अर्कावती. कावेरी, भवानी, अमरावती, अर्कावती. ठीक आहे. यापैकी भवानी नदीवरती तामिळनाडूमध्ये भवानी नावाचा प्रकल्प लागत असतो. तर अशा पद्धतीनं केरळचं सुद्धा काही पाणी येतं. म्हणजे नदी खोऱ्यामध्ये 3 राज्य आहे, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ. पण नदीचा प्रवाह 2च राज्यातून वाहतो, कर्नाटक आणि तामिळनाडू. तर टोटल 760 किलोमीटर लांबीची नदी आहे. दक्षिण भारतातलं तामिळनाडू आणि कर्नाटकचं पूर्ण अर्थकारण या नदीवरती अवलंबून आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ही कावेरी नदी येत असते बघा. मग आता या कावेरी नदीचं या ठिकाणी जे काही फॅक्ट डाटा आहे तो लक्षात घेऊ आपण. हे बघा उगम आहे ब्रह्मगिरी टेकड्या किंवा सह्याद्री डोंगररांगा म्हणून आपण, जिल्हा कुर्ग, कर्नाटकमध्ये. इथं या नदीला म्हणायचं तळ कावेरी. तळ कावेरी या ठिकाणी उगम होता असंही म्हणू शकता. लांबी आहे 760 किलोमीटर. कुठल्या दिशेनं वाहते? पूर्व. कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते? कर्नाटक आणि तामिळनाडू. पण नदी खोऱ्यात जर विचारलं खोऱ्यामध्ये कोणते कोणते राज्य आहे तर 3 राज्य. हे 2 राज्य तर आहेच, प्लस केरळचं पण पाणी येतं. ठीक आहे. 3 राज्य येतात. डाव्या बाजूनं हेमवती आणि सिमसा या 2 नद्या येतात. उजव्या बाजूनं कावेरी, भवानी, अमरावती, अर्कावती या 4 नद्या लक्षात ठेवायच्या. आणि या नदीचा शेवट होतो बंगालचा उपसागर, कावेरी पट्टणम नावाच्या त्रिभुज प्रदेशाजवळ शेवट होतो हिचा. तर अशा पद्धतीनं कावेरी नदीबद्दल ही थोडक्यात माहिती लक्षात ठेवा.